नमस्कार. आस्वाद मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चिकनची दम बिर्याणी कशी बनवायची ते बघूया. तुम्ही बघू शकता बिर्याणीचा भात किती मोकळा मोकळा मस्त असा शिजला आहे. यामध्ये असलेली चिकनची ग्रेव्ही यामुळे ही बिर्याणी खूपच छान लागते. एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा बिर्याणी कशी झाली होती ते. चला तर आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. पातेलं गरम झाले, यामध्ये 8 पळी तेल टाकूया. त्याचबरोबर आपण खडे मसाले टाकूया. 8-10 लवंगा, 8-10 काळे मिरे, 2 मसाला वेलदोडे, 4-5 दालचिनीचे तुकडे, चक्री फूल, 2 वेलदोडे, तमालपत्राचे 7-8 तुकडे. गरम मसाले तडतडायला लागले आहेत. यामध्येच आता आपण उभा कापून घेतलेला 1.5 किलो कांदा टाकूया. हा कांदा आपल्याला चांगला 10-15 मिनटं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. या कांद्यामुळेच आपली चिकनची ग्रेव्ही खूप छान बनते. या कांद्यामध्येच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. हा कांदा भाजायला आपल्याला 10-15 मिनटं लागतात. तुम्ही बघू शकता इथं कांदा खूप छान असा लालसर भाजला गेला आहे. यामध्ये आता आपण हिरवा मसाला बनवून ठेवला होता तो टाकूया. यामध्ये मी लसूण, आलं, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची या सगळ्याची मी ही पेस्ट बनवली आहे. ही पेस्ट मी आता यामध्ये चांगली परतून घेते. आता ही पेस्ट चांगली परतून झाली आहे. यामध्ये आपण 7-8 मीडियम साईजचे टोमॅटो कापून ठेवले होते ते टाकूया. हे पण आपल्याला चांगले परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण 4 चमचे घरी बनवलेली चटणी टाकूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही चटणी टाकली तरीही चालेल. त्याचबरोबर 2 चमचे हळद टाकूया, 2 चमचे बिर्याणी मसाला टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया. आपण आता हे सगळे मसाले कांदा आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये चांगले मिक्स करून घेऊया. आता या ग्रेव्हीमध्येच आपण हे 1 किलो चिकन मी स्वच्छ धुवून ठेवलं आहे. आता हे चिकन आपण या ग्रेव्हीमध्ये टाकूया. कांदा आणि टोमॅटो या ग्रेव्हीमध्येच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही. आता आपण हे चिकन 5-10 मिनिट या ग्रेव्हीमध्ये चांगलं परतून घेऊया. 5-10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता चिकनला किती पाणी सुटलं आहे. या पाण्यामध्येच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. हे चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण बिर्याणीचा राईस शिजायला लावूया. त्यासाठी मी इथं 1 किलो बासमती तांदूळ घेतला आहे. इथं मी पाणी तापायला ठेवले. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे. 1 चक्री फूल, 1 मोठे वेलदोडे, 8-10 लवंगा, 8-10 काळे मिरी, 4-5 दालचिनीचे तुकडे, 2 वेलदोडे आणि चवीनुसार मीठ. मीठ आपल्याला थोडं जास्त टाकायचं कारण आपण या पाण्यातून राईस नंतर काढून घेतो. चला आता या पाण्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया. हा तांदूळ आपल्याला 85 ते 90% आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला हा राईस 90% शिजलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि यामधला सर्व राईस मी एका चाळणीमध्ये काढून घेते. या पद्धतीने आपल्याला 90% हा भात शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता राईस किती लांबडा आणि अजिबात चिकट नाही. आता हा राईस मी सगळा या चाळणीमध्ये काढून घेतला आहे. आता या पातेल्यामधलं चिकन मी या पातेल्यामध्ये सगळं काढून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता चिकनची ग्रेव्ही किती मस्त अशी घट्टमुट्ट झाली आहे. ही ग्रेव्ही अशी सुद्धा चपाती किंवा भाकरीसोबत 1 नंबर लागते. एकदा नक्की खाऊन बघा. आता या पातेल्यामध्येच मी दम लावणार आहे. यासाठी मी आधी तळाला अशा पद्धतीने तमालपत्र ठेवले आहेत. यामुळे आपली बिर्याणी अजिबात खाली करपत नाही. आता सुरुवातीला पहिला लेयर आपण भाताचा लावून घेऊया. अशा पद्धतीने आपण सगळीकडे हा भात पसरून घेऊया. भाताचा लेयर झाला, चिकनचा लेयर झाला.
आता त्यावर परत भाताचा लेयर लावून घेतो. भात चांगला पसरून घेऊया. हा लेयर झाल्यानंतर आपण परत एकदा चिकनचा लेयर लावणार आहे. अशा पद्धतीने परत एकदा चिकनचा लेयर लावून घ्यायचा आणि लास्टला पुन्हा एकदा भाताचा लेयर लावायचा. अशा पद्धतीने आपण सगळीकडे भात हा चांगला पसरून घेऊया. आपली बिर्याणी कलरफुल होण्यासाठी मी इथं 2 कलरचा वापर केला आहे. एक लाल कलर आहे आणि एक हिरवा कलर आहे. एक चमचा घेतला आहे, त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकलं आहे. आता हे आपण बिर्याणीवर टाकूया. सुरुवातीला असं गोलाकार पद्धतीने मी फिरून घेतले. तुम्ही कशाही पद्धतीने टाकू शकताय. मी असं गोलाकार पद्धतीनेच टाकत असते आणि हा कलर तळापर्यंत जातो बरं का, वरच्यावर राहत नाही. अशा पद्धतीने मी 2 कलर टाकले आहेत. आता आपण हे पातेलं गॅसवर ठेवूया आणि दम देऊया. मी हे पातेलं गॅसवर ठेवले. यावर एक झाकण देते आणि जड वस्तू म्हणून एक खलबत्ता ठेवून 15 मिनिट याला चांगला दम देते. 15 मिनिट झाले आहेत. आता आपण झाकण काढूया. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी वाफ येते. भात चांगला शिजला आहे. यावर आता आपण कोथिंबीर टाकूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यावर तळलेला कांदा, पुदिन्याची पानं गार्निशिंगसाठी टाकू शकता. यावर मी तूप टाकत आहे. तुम्ही याच्याऐवजी तेल टाकलं तरीही चालेल. मी याच्यावर 6 चमचे तूप टाकलं आहे. परत एकदा 10 मिनिट मी याच्यावर झाकण देऊन दम देते. 10 मिनिट झाले आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी बिर्याणी तयार झाली आहे. तुम्हाला ही बिर्याणी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.